नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ITIच्या काउन्सिलिंग राऊंडसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पाहणार आहोत। गुगलमध्ये क्लिक करायचं। या ठिकाणी तुम्ही ITI ॲडमिशन असं टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला अशी सर्वप्रथम ITI ॲडमिशनची लिंक दिसेल, याला क्लिक करा। त्यानंतर उजव्या साईडला मोबाईलमध्ये जरा छोटंसं दिसतं, हे टॅबवर रेकॉर्डिंग करत असल्यामुळे असा डिस्प्ले दिसत आहे। कॅन्डिडेट लॉगिन तुम्हाला उजव्या साईडला दिसेल, या ठिकाणी क्लिक करा। त्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन सध्या बंद आहे आणि रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक केल्यानंतर या शब्दाला क्लिक करा। इथं तुमचं रजिस्ट्रेशन लॉगिन टाकायचं आहे, म्हणजे तुमचा ॲडमिशनचा रजिस्टर केलेला नंबर जो की 2026 पासून सुरू होतो तो नंबर या ठिकाणी टाकायचा। 2026 मी पाहून टाकतो, तुम्ही पण पाहून तुमचा नंबर टाका। 2026-06 कॅपिटलमध्ये C 08858 आणि पासवर्ड टाकायचा। या ठिकाणी पासवर्ड हा तुमच्या रजिस्टर मोबाईलमध्ये मेसेज स्वरूपात आलेला असतो। चेंज केलेला असेल तर चेंज केलेला पासवर्ड तुम्ही व्यवस्थित टाकू शकता। या ठिकाणी बेरीज किंवा वजाबाकी करायची असते। आता इथं बेरीज असल्यामुळे मी 7 आणि 8 15 अशी बेरीज करून इथं साइन इन करत आहे। साइन इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। यानंतर प्रोसेस टू ITI ॲडमिशन पोर्टल या शब्दाला क्लिक करायचं। नंतर तुम्हाला अशा पद्धतीनं हे टॅब दिसतील। यामध्ये तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन, म्हणजे इथं तुम्ही जुनी ॲप्लिकेशनची प्रिंट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि याची प्रिंट काढून ITIमध्ये घेऊन यायचं आहे। ठीक आहे। यानंतर या ठिकाणी पेड केलेलं आहे, कन्फर्म केलेलं आहे। इथं तुम्हाला प्रोसेस टू रजिस्टर करायचं आहे काउन्सिलिंग राऊंडसाठी, त्यामुळे या शब्दाला क्लिक करा। असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट टाईप दिसेल। तुम्हाला ज्या संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या संस्थेचा टाईप निवडायचा, म्हणजे गव्हर्नमेंट आहे या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। डिस्ट्रिक्ट पुणे, तुम्हाला जो जिल्हा निवडायचा तो जिल्हा निवडा। त्यानंतर ते ITI कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहेत त्या संदर्भातला तालुका टाका। इथं पुणे सिटी हवेली टाकलेलं आहे आणि मला औंध ITIचं रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणून मी औंध नाव टाकलेलं आहे इथं। आणि औंध ITI गव्हर्नमेंट ITI औंध पुणे हे जिल्हा लेवलचा ITI या ठिकाणी शो होईल। असं झाल्यानंतर तुम्ही इथं मार्क अटेंडन्स कराल। एवढीच प्रक्रिया आहे आणि या ठिकाणी तुम्ही जनरेट PDF डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला दुसऱ्या ITIमध्ये पण रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही असं चेक करून, समजा इथं भोर ITI आणि असं निवडून एकापेक्षा जास्त ITI तुम्ही मार्क करू शकता। मार्क केल्यानंतर ते पण PDF इथं तुम्हाला दिसून जाईल। एवढीच प्रोसेस करायची आहे। ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही 12 तारखेला त्या संबंधित ITIमध्ये जाऊन ॲडमिशनची प्रोसेस करून घ्यायची आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अधिक माहितीसाठी चॅनेलसोबत सहकार्य करा। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।